नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल इन्साइटमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या ब्रेनचं अजून एक गमतीशीर वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला? आपण आत्ता जी कोणती कृती करत असू ती कृती सोडून सगळे विचार आपल्या मनात येतात। म्हणजे तुम्ही आत्ता अभ्यास करत असाल तर तुम्हाला कॉलेजमधल्या गमती आठवतील, कॉलेजमधलं गॉसिपिंग आठवेल, किंवा तुम्ही आत्ता ऑफिस वर्क करत आहात तर तुम्हाला घरातल्या गोष्टी आठवतील, घरी आल्यानंतर तुम्हाला ऑफिसमधले किस्से आठवतील। कधीकधी आपल्याजवळ जे असतं ते चांगलं न वाटता दुसऱ्याकडे जे काही आहे ते आपल्याला चांगलं वाटत असतं। म्हणजे नोकरी करणाऱ्यांना वाटतं व्यवसाय केलेला बरा, व्यवसाय करणाऱ्यांना वाटतं नोकरी असलेली बरी, कर्ली हेअर असणाऱ्या मुलींना वाटतं स्ट्रेट हेअर असते तर किती छान झालं असतं, स्ट्रेट हेअर असणाऱ्या मुलींना वाटतं कर्ली हेअर असते तर वेगवेगळ्या स्टाईल्स मला करता आल्या असत्या। ज्यांना एक मुलं आहे त्यांना वाटतं 2 मुलं असती तर ती छान खेळली असती, ज्यांना 2 मुलं आहेत त्यांना असं वाटतं एकच मुलं आहे ते किती बरं आहे बाबा यांना। किंवा तुम्हाला ती मेन विल बी मेन या हेडिंग खालची ॲडव्हर्टाईज आठवत आहेत? काही ॲडव्हर्टाईज आहेत बघा, ते या गोष्टींसाठी परफेक्ट एक्झाम्पल आहे। तर असं हे आपलं मन, असा हा आपला ब्रेन आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण करत असतो। त्या अनुषंगानं आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होत असतात आणि ह्या भावना वर खाली झाल्या तर मग सकाळी एक आपल्याला वेगळंच वाटत असतं, दुपारी वेगळेच विचार येतात, संध्याकाळी पुन्हा वेगळेच विचार येत असतात। तेव्हा कोणताही डिसिजन घ्यायचा असेल, कोणताही निर्णय घ्यायचा असेल किंवा आपल्याला एखादं गोल सेट करायचं असेल तर आपल्याला क्लिअर थिंकिंग करता आलं पाहिजे। आणि हे क्लिअर थिंकिंग आपण केव्हा करू शकतो? जेव्हा आपण माइंडफुल राहू शकत असतो तेव्हा। मग माइंडफुल राहण्यासाठी आपण काय करायचं? माइंडफुल राहण्यासाठी आपल्याला काही टेक्निक शिकवलेले आहेत, त्यातलं एक टेक्निक आपण आज बघणार, ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी। ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट या थेरपीमध्ये 6 पिलर्स आहेत। त्यातल्या काही गोष्टी आपण मागच्या एपिसोड्समध्ये पाहिलेल्या आहेत, जसं की डिफ्युजन टेक्निक बघितलेलं आहे, ॲक्सेप्टन्स बघितलेलं आहे, व्हॅल्यूज बघितलेलं आहे। आता या एपिसोडमध्ये आपण उरलेल्या पिलर्सबद्दल चर्चा करणार आहोत। तर सेल्फ ॲज अ कंटेक्स्ट म्हणजे शांत बसायचं। आयडियली आपण आपल्यासाठीच शांत बसायचं असतं। शांत बसायचं, डोळे बंद करायचे आणि आपल्या मनात जे कोणते विचार येत आहेत त्यांना नोटीस करायचं। आपले DMN महाशय आपल्यासाठी विचारांची कोणकोणती चक्र फिरवत आहेत याच्याकडे शांतपणे बघत राहायचं। तुम्ही डिस्कवरी चॅनेल किंवा नॅचरल जिओग्राफीवरती जे व्हिडिओ मेकर असतात ते बघा, वाईल्ड लाईफला ज्या पद्धतीनं चित्रित करत असतात त्यामध्ये त्यांचं असं मत नसतं की या फुलपाखरानं याच फ्लॉवरवरती बसलं पाहिजे किंवा हरणाने अधिकच उंच उडी मारली पाहिजे। त्या काही अपेक्षा नसतात, ते जसं आहे तसं त्यांना टिपत असतात, तसं त्यांचा व्हिडिओ बनवत असतात। त्याचप्रमाणे शांत बसून आपल्या मनात कोणकोणते विचार येतात त्यांना ऑब्झर्व करायचं। यामध्ये काय होतं की आपला ब्रेन DMN वरून अटेन्शन सेंटरवरती शिफ्ट होतो आणि आपल्याला हळूहळू शांत वाटायला लागतं। यातलं पुढचं टूल म्हणजे बीइंग प्रेझेंट, म्हणजे वर्तमान काळात जगणं। म्हणजे आता मी पिकनिकला आले आणि आठवत बसली, डोअरला नीट लॉक केलं असेल ना, सिलेंडरचा नॉब व्यवस्थित बंद केला असेल ना। नो, तुम्ही वर्तमान काळात राहून, ज्या त्यावेळी वर्तमान काळात राहून ती कामं केली तर पुढचा येणारा वर्तमान काळ आपोआपच सिक्युअर होत असतो। ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपीमधलं सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं टूल म्हणजे कमिटमेंट। तुम्हाला कोणता एखादा गोल सेट करायचा असेल किंवा कोणता एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर या थेरपीमधले सगळे टूल्स तुम्ही वापरा, मग डिसिजन घ्या किंवा एखादा गोल सेट करा। पण जे कोणतंही गोल तुम्ही सेट कराल त्या बाबतीत तुम्ही कमिटेड राहणं अत्यंत गरजेचं असतं। तो सलमान खानचा फेमस डायलॉग आठवतो का तुम्हाला? एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। एक्झॅक्टली सेम डिटर्मिनेशन आपल्याला आपल्या एखाद्या डिसिजनच्या बाबतीत असणं गरजेचं असतं। नाहीतर आपण पूर्वी डिस्कस केलेलंच आहे की आपला ब्रेन कसा निगेटिव्हली बायस्ड असतो। तो आपल्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींचा इम्पॉर्टन्स दाखवतच राहणार। कदाचित त्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टन्स असतील सुद्धा, पण आपल्याला आपण सेट केलेल्या गोलला धरून राहायचं असेल तर आपल्याला त्या बाबतीत कमिटेड राहणं गरजेचं असतं। अदरवाईज आपण सतत जर आपली दिशा चेंज केली, सतत जर आपले गोल चेंज केले तर आपण कधीच एखाद्या निश्चित ठिकाणी पोहोचू शकणार नाही।
जरा आठवून बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरा आनंद, खरी मज्जा हे गोल अचीव करण्यापेक्षा ते गोल अचीव करताना आपण ज्या कमिटमेंटच्या प्रोसेसमधून जात असतो त्यामध्ये असते. लाँग टर्म गोलसाठी ही कमिटमेंटची प्रोसेस लाँग असते, शॉर्ट टर्म गोलसाठी ही शॉर्ट असते. आपल्याला हे गोल अचीव करत असताना वेगवेगळ्या अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात. त्या अडचणींवरती आपण मात करून पुढे जातो, त्यांना भेदून टाकतो, कधी आपण पडतो, पुन्हा उभे राहतो. ही कमिटमेंटची जी प्रोसेस आहे ना, ती आपल्याला सतत पुढे जाण्यासाठी चालना देत असते. या कमिटमेंटमधल्या प्रोसेसमधला आनंद एका छोट्या उदाहरणाने आपण समजून घेऊया. समजा तुमच्या घरातलं एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट खराब झालं आहे आणि तुम्हाला नवीन ते गॅजेट खरेदी करायचं आहे, एक अपडेटेड व्हर्जनमधलं. लेट्स से आपल्या घरातला फ्रीज खराब झाला आहे आणि आपल्याला नवीन फ्रीज घ्यायचं आहे. तर आपण वेगवेगळ्या दुकानांमध्ये जातो, वेगवेगळे मॉडेल्स बघतो, ऑनलाईन सर्च करतो, आपल्या नातेवाईकांचे रिव्ह्यूज घेतो, मित्रमंडळींचे रिव्ह्यूज घेतो. आपल्याला आवडलेलं फ्रीजचं मॉडेल ते फायनल करून घरी येईपर्यंत आपण खूप एक्सायटेड असतो. एकदा का ते घरी येऊन पडलं की आपली एक्साइटमेंट तिथंच संपून जाते. याचाच अर्थ काय आहे की गोल अचीव करण्यापेक्षा गोल अचीव करण्याच्या प्रोसेसमध्ये जास्त आनंद असतो. सो कीप इन माइंड, कमिटमेंट इज व्हॉट विच कीप्स यू गोईंग.